आज आपण शिकणार आहोत ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. त्याच्यामध्ये दोन केसेस आहेत. त्यातली पहिली केस ए आहे पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन टुवर्ड्स पॉझिटिव्ह. आज आपण स्टडी करूयात. पहिली महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की पार्टिकल जो आहे तो पार्टिकल starts moving from mean position. पार्टिकल काय करणार आहे, मीन पोझिशनकडून मूव्ह व्हायला काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. आणि पार्टिकल जर मीन पोझिशनकडून मूव्ह व्हायला स्टार्ट होत असेल टुवर्ड्स पॉझिटिव्ह तर फाय किती असणार आहे, फायची व्हॅल्यू 0 असेल. इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इज, पार्टिकल जर मीन पोझिशनकडून मूव्ह व्हायला चालू होत असेल तर त्याच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय येतं, तर डिस्प्लेसमेंट आपण एक्सनं डिनोट करतो आणि त्याचे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. हे आपण यापूर्वीच्या आपल्या लेक्चरमध्ये काय केलेलं आहे, स्टडी केलेलं आहे. आता पार्टिकलचं आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळालं. आपण नेक्स्ट काय फाइंड आउट करणार आहोत, तर पार्टिकलची व्हेलॉसिटी फाइंड आउट करणार आहोत. पार्टिकलची व्हेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला व्हेलॉसिटीचं इक्वेशन माहीत असणं गरजेचं आहे. व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय आहे, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, मग dy/dt ऑफ एक्सचं जे इक्वेशन आपल्याकडे आहे ते इक्वेशन आपण काय करणार आहोत, या ठिकाणी प्लेस करणार आहोत. म्हणजे आपलं इक्वेशन काय होईल, ए साइन ओमेगा टी. आलेलं जे इक्वेशन आहे या इक्वेशनचं आपण काय फाइंड आउट करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आपल्याला कसं मिळेल, ए कॉन्स्टंट आहे असा, सेकंडचं डेरिव्हेटिव्ह ओमेगा आणि साईनचं डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे, कॉस ओमेगा टी. दिस इज द इक्वेशन ऑफ ए व्हेलॉसिटी. आपल्याला बघा पार्टिकलचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मिळालं. सिमिलरली व्हेलॉसिटीचं इक्वेशन पण मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, नेक्स्ट आपल्याला इक्वेशन हवं आहे ॲक्सिलरेशनचं. आपण काय करूयात, नेक्स्ट इक्वेशन फाइंड आउट करूयात, ॲक्सिलरेशन. ओके, पण ॲक्सिलरेशनचं इक्वेशन फाइंड आउट करण्या अगोदर आपणास ॲक्सिलरेशनची डेफिनेशन माहीत असणं गरजेचं आहे. काय आहे ॲक्सिलरेशनची डेफिनेशन, ॲक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग आपण काय करणार आहोत, dy/dt ऑफ हे जी व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे ते या ठिकाणी काय करणार आहोत, पुट करणार आहोत. म्हणजे आपलं इक्वेशन कसं दिसेल बघा, dy/dt ऑफ ए ओमेगा कॉस ओमेगा टी. आलेलं जे इक्वेशन आहे या इक्वेशनचं काय करूयात, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करूयात. ए कॉन्स्टंट आहे असा, ओमेगा कॉन्स्टंट आहे असा, सेकंडचं डेरिव्हेटिव्ह इंटू ओमेगा आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, मायनस साइन ओमेगा टी. ओके, नाव इन दिस इक्वेशन ओमेगा इंटू ओमेगा, ए ओमेगा इंटू ओमेगा, दिस व्हॅल्यू इज ओमेगा स्क्वेअर इंटू साइन ओमेगा टी. बघा आपल्याला इक्वेशन ऑफ ॲक्सिलरेशन मिळालं का. सिमिलरली आपल्याला काय झालं, ॲक्सिलरेशनचं इक्वेशन पण मिळालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मिळालं, व्हेलॉसिटीचं इक्वेशन मिळालं आणि ॲक्सिलरेशनचं पण इक्वेशन मिळालेलं आहे. आपण आणखीन एक अरेंजमेंट करू शकतो. जर आपण या इक्वेशनला थोडंसं रिअरेंज करून लिहिलं तर आपलं इक्वेशन कसं दिसेल बघा. मायनस आपण थोड्या वेळासाठी इथंच ठेवतोय, हा ए आहे या ठिकाणी लिहिला आणि ए हा साइन ओमेगा थोड्या वेळासाठी आपण इथं लिहिला आणि जो ओमेगा स्क्वेअर आहे तो थोड्या वेळासाठी ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला. आपलं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन जरा चेक करा बघा काय होतं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी आणि आत्ता आपल्याला मिळालेलं इक्वेशन काय आहे, ए साइन ओमेगा टी. म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, एक्स लिहू शकतो. बघा बरं इक्वेशन ॲक्सिलरेशनचं मिळालं का, ॲक्सिलरेशन इज इक्वल टू हे इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. म्हणजे आपल्याला ओरिजिनल आपला फॉर्म मिळाला. आणि या इक्वेशन पण आपल्याला गरजेचं काय आहे, तर आपल्याला हे इक्वेशन महत्त्वाचं आहे. हे फक्त आपण कसं येतं ते पाहिलेलं आहे. आता आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेलॉसिटी मिळाली, डिस्प्लेसमेंट मिळालं, ॲक्सिलरेशन मिळालं. आता आपण काय करूयात, तर व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सिलरेशन व्हर्सेस टाईमचा टेबल पहिल्यांदा काय करूयात, तयार करूयात. पहिल्या ब्लॉकमध्ये आपण काय घेणार आहोत,
टाइम घेणार आहोत. ओके, टाईमचे आपण पार्ट्स तयार करूयात. 0, T/4, T/2, 3T/4, T अँड लास्ट 5T/4. ओके, आपण टाईम टीचे काय केले, पार्ट्स केले आणि टाईम टीचे टेबल लाईन काय केली, तयार करून घेतली. सिमिलरली आपण थीटाची तयार करून घेणार आहोत. ओके, नाव थीटा. पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट माहीत असली पाहिजे, थीटा म्हणजेच कोण असतो तर ओमेगा टी. मग थीटा 0 π/2 म्हणजे 90 डिग्री. सिमिलरली पाय 180 डिग्री. 3 π/2 ओके 270 डिग्री आणि 2 पाय 360 डिग्री. नेक्स्ट 5 π/2. ओके, आता आपण प्रत्येक वेळी ग्राफ कुणा वर्सेस कुणाचा प्लॉट करणार आहोत तर पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट एक्स, सेकंड व्हेलॉसिटी अँड थर्ड ॲक्सिलरेशन वर्सेस काय करणार आहोत, टाईमचा ग्राफ प्लॉट करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, एक्सचं आपण काय करूया की इक्वेशन घेऊयात आणि त्याची व्हॅल्यू किती येते ते फाइंड आउट करूयात. एक्सचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय येत होतं रे बघा, थोडंसं आपलं एक्सचं इक्वेशन होतं एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. ओके, नाव इन दिस इक्वेशन ए इंटू साइन ओमेगा टी. ओमेगा टीची व्हॅल्यू किती आहे, सुरुवातीला 0 आहे. या ठिकाणी आपण काय केली, पुट केली. साइन 0 किती असतो, 0च असतो. याच्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचं टेबल येणं गरजेचं आहे. साइन 0ची व्हॅल्यू किती येते, 0 येते. त्यामुळं ए इंटू साइन 0 झाला 0 आणि 0नं कोणत्याही संख्येला जर आपण मल्टिप्लाय केलं तर मिळणारं आन्सर किती असतं, 0च असतं. म्हणजे इथं किती व्हॅल्यू येणार आहे, 0 येणार आहे. एक्सची व्हॅल्यू किती आली, 0ला 0 आली. नेक्स्ट आपण सिमिलरली पुढची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. इक्वेशन घ्या, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. ओके, नाव ए इंटू साइन. नेक्स्ट व्हॅल्यू काय आहे ओमेगा टीची, π/2, पाय डिवायडेड बाय 2. नाव ए इंटू साइन. पाय म्हणजे किती असतो तर इट इज 180 डिग्री डिवायडेड बाय 2. 180 डिवायडेड बाय 2 किती असतं तर 90 डिग्री इंटू साइन 90 डिग्री. आणि साइन 90 डिग्री किती असतो रे तर साइन 90 डिग्री 1 असतं. 1 एला मल्टिप्लाय केलं व्हॅल्यू किती येणार आहे, ए येणार आहे. ओके, आपल्या टेबलमध्ये आपण प्लेस करू म्हणजे आपल्याला सेकंड व्हॅल्यू मिळाली, ए मिळाली. नेक्स्ट आपण फाइंड आउट करूया. त्याच्यासाठी परत एकदा इक्वेशन आपण लिहिणार आहोत. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. ओके, नाव ए इंटू साइन. ओमेगा टीची व्हॅल्यू किती आहे रे, ओमेगा टी इज इक्वल टू पाय. ओके, पाय डिग्री आणि पाय म्हणजेच किती असते तर 180 डिग्री. साइन 180 डिग्री किती असतो, साइन 180 डिग्री 0 असतं. म्हणजे मिळणारी व्हॅल्यू किती आहे, ए इंटू 0 0. म्हणजे आपल्याला तिसरी पण व्हॅल्यू मिळाली 0. ओके, सिमिलरली आपण नेक्स्ट व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. नेक्स्ट व्हॅल्यू आहे 3 π/2. ओके, 3 π/2 साठी एक्सची व्हॅल्यू आपण काय करूयात, फाइंड आउट करूयात. ओके, एक्सचं इक्वेशन काय आहे, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. ओमेगा टीची व्हॅल्यू किती होती आपण बघितली आत्ता, ए साइन इंटू 3 पाय डिवायडेड बाय 2. ओके, नाव ए इंटू साइन. 3 इंटू पायची व्हॅल्यू किती असते 180 डिग्री डिवायडेड बाय 2. नाव ए इंटू साइन. 2 1 जा 2, 2 9 जा 18 इंटू 0. बे के बे 92 18 आणि हा 0 झाला. 9 त्रिक 27 म्हणजे किती आले 270 डिग्री. साइन 270 डिग्री किती असते तर त्याची व्हॅल्यू आहे -1. ओके, मग एनं तुम्ही -1ला मल्टिप्लाय केलं व्हॅल्यू किती येणार आहे -a. म्हणजे साइन 270 π/2 ज्यावेळी असेल त्यावेळी एचं आन्सर किती मिळतं आपल्याला -1. आलेली व्हॅल्यू काय करूया, ब्लॉकमध्ये काय करूया आपण टेबलमध्ये पुट करूयात. म्हणजे एक्स थीटाची व्हॅल्यू 3 π/2 ज्यावेळी असेल त्यावेळी किती असणार आहे -a. ओके, नेक्स्ट आपण काय करणार आहोत, थीटा 2 पाय डिग्री असताना एक्सची व्हॅल्यू काय करणार आहोत, फाइंड आउट करणार आहोत. चला तर मग फाइंड आउट करून घेऊया की थीटा 2 पाय असताना एक्सची व्हॅल्यू किती मिळते.
बघा एक्सचे इक्वेशन परत एकदा आपण लिहून घेणार आहोत. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. ओके, नाव इज इक्वल टू ए इंटू साइन ओमेगा टीची व्हॅल्यू किती आहे 2 इंटू पाय. नाव ए इंटू साइन 2 इंटू पाय किती असतो 180 डिग्री. 180 डिग्री. नाव ए इंटू साइन 18 दुनी 36 म्हणजे 360 डिग्री ही व्हॅल्यू आली. आणि साइन 360 डिग्री किती असते तर 0 असते. आणि 0 कुठल्याही संख्येला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं मिळणारं उत्तर किती असणार आहे 0. म्हणजे ज्यावेळी ओमेगा टीची व्हॅल्यू 2 पाय असेल त्यावेळी एक्स किती असेल 0 असेल. आलेली व्हॅल्यू काय करणार आहोत आपण या इक्वेशनमध्ये पुट करणार आहोत. प्लेसमेंटच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्यात. टी ज्यावेळी 0 असेल किंवा थीटा इज इक्वल टू ओमेगा 2 ज्यावेळी 0 आहे त्यावेळी एक्स 0 आहे. फेज π/2 म्हणजे 90 डिग्री आहे त्यावेळी डिस्प्लेसमेंट ए आहे. हे पॉझिटिव्ह ए आहे. परत अल्टरनेटली 0 आलाय, परत मायनस ए, परत 0, तर पुढची येणारी व्हॅल्यू ही प्लस ए असते. ओके, म्हणजे अल्टरनेटली 0 प्लस ए 0 मायनस ए 0 प्लस ए 0 अँड मायनस ए. या पद्धतीने अल्टरनेटली काय होतं फाइंड आउट होतं. नेक्स्ट आपण फाइंड आउट करणार आहोत व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटीज. ज्यावेळी थीटा ओमेगा टी 0 π/2 पाय 3 π/2 2 पाय आणि 5 π/2 असेल त्यावेळी ही व्हॅल्यू किती येते. चला तर मग फाइंड आउट करूया की ज्यावेळी थीटा 0 असेल त्यावेळी व्ही किती असेल. ठीक आहे, आपण फाइंड आउट करायला घेऊया. वी नो दॅट द इक्वेशन ऑफ व्हेलॉसिटी इज. व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय आहे बघा बरं थोडंसं. इक्वेशन ऑफ व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू ए इंटू ओमेगा कॉस ओमेगा टी. ओके, आपली ओमेगा टीची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. ती व्हॅल्यू आपण याच्यामध्ये काय करूया पुट करूया. ए इंटू ओमेगा कॉस इंटू 0. कॉस 0 किती असतो तर कॉस 0ची व्हॅल्यू आहे 1. ओके, ए इंटू ओमेगा इंटू 1. कॉस 0 किती आला 1 झाला आणि त्यामुळे 1नं ए ओमेगाला मल्टिप्लाय केलं व्हॅल्यू किती येणार आहे ए ओमेगा. म्हणजे आपला आन्सर मिळालं प्लस ए ओमेगा. नेक्स्ट सिमिलरली आपण पुढची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत ज्यावेळी थीटा इज इक्वल टू किती असेल π/2 असेल. ओके, चला तर मग फाइंड आउट करूया. व्ही इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी इज इक्वल टू ए इंटू ओमेगा कॉस ऑफ π/2. मी तुम्हाला मगाशीच फाइंड आउट करायला शिकवलं होतं की पाय म्हणजे 180 डिग्री असतो डिव्हायडेड बाय 2 म्हणजे 180 डिव्हायडेड बाय 2 म्हणजे किती येते व्हॅल्यू 90 डिग्री. आणि कॉस 90 डिग्री हा किती असतो तर 0 असतो. म्हणजे ए इंटू ओमेगा मल्टिप्लाइड बाय 0 जर तुम्ही केलं तर मिळणारं जे उत्तर असेल ते आपल्याला किती मिळणार आहे 0च मिळणार आहे. ओके, आलेली व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये या ठिकाणी काय करूया प्लेस करूया. आपल्याला सेकंड व्हॅल्यू मिळाली. सिमिलरली आपण थर्ड व्हॅल्यू फाइंड आउट करूया की ज्यावेळी थीटा म्हणजेच ओमेगा टी हा पाय ज्यावेळी असेल त्यावेळी ते उत्तर किती असेल काय करूयात फाइंड आउट करून घेऊयात. ओके, नाव व्ही इज इक्वल टू ए इंटू ओमेगा कॉस ओमेगा टी इज इक्वल टू ए इंटू ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी. ओमेगा टी किती होता पाय. पाय म्हणजेच किती डिग्री असते 180 डिग्री आणि 180 डिग्री म्हणजे व्हॅल्यू किती येते इंटू कॉस 180 डिग्री. कॉस 180 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे -1 आणि -1नं ए ओमेगाला जर आपण मल्टिप्लाय केलं तर मिळणारी व्हॅल्यू आहे -a इंटू ओमेगा. म्हणजे कॉस थीटाची व्हॅल्यू म्हणजे ओमेगा टीची व्हॅल्यू ज्यावेळी पाय असेल त्यावेळी मिळणारं उत्तर किती असेल -a ओमेगा. चला तर मग पुट करून बघूया इथं -a ओमेगा. ओके, नेक्स्ट व्हॅल्यू मिळाली. सिमिलरली आपण त्याच्या पुढची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत ज्यावेळी थीटा 3π/2 असेल त्यावेळी. ओके, चला फाइंड आउट करून बघूया. नाव व्ही इज इक्वल टू ए इंटू ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी इज इक्वल टू ए इंटू ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टीच्या जागेवर आपण किती पाय पुट आउट करणार आहोत 3π/2 ए इंटू ओमेगा कॉस 5/2 म्हणजे 90 डिग्री आणि 90ला 3नं मल्टिप्लाय केलं तर 270 डिग्री येतो. ओके,
आणि कॉस 270 डिग्री किती असतो, तर ती व्हॅल्यू असते 0, म्हणजे इंटू मल्टिप्लायड बाय किती आला 0. म्हणजे आपल्या 0 जर तुम्ही ए ओमेगाला मल्टिप्लाय केलं मिळणारं उत्तर किती असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे आपल्याला नेक्स्ट व्हॅल्यू मिळाली. टेबलमध्ये आपण काय करूया, ती पुट करूया. म्हणजे आपल्याला इथं काय मिळालं, 0 मिळालं. बघा अल्टरनेटली ए ओमेगा 0 ही व्हॅल्यू प्लस आहे, प्लस 0 मायनस 0. अल्टरनेटली प्रत्येक वेळी 0 येतोय आणि एकदा मिळणारी व्हॅल्यू ही प्लस आहे, एकदा मायनस आहे. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे रे, 0. आता इथं मायनस झालंय, इथं 0 आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, प्लस ए ओमेगा. इथं येणार प्लस ए ओमेगा. अल्टरनेटली परत काय येणार आहे, मग 0 येणार आहे. ओके, नेक्स्ट आपण फाइंड आउट करूयात ॲक्सेलरेशन वर्सेस थीटा. आता ॲक्सेलरेशनची इक्वेशन आपण घेऊयात आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा थीटा इज इक्वल टू ओमेगा टी 0 पुट करून आन्सर पाहूयात. आपली ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय आली होती रे, ॲक्सेलरेशनचं इक्वेशन काय आलं होतं आपलं, मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू साइन ओमेगा टी. ओके, नाव मायनस ए इंटू ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी किती आहे 0 आणि साइन 0 किती असतो रे, इट्स व्हॅल्यू इज 0. सो इंटू मल्टिप्लायड बाय 0, साइन 0 0. आणि 0 कोणत्याही संख्येला जर मल्टिप्लिकेशन केलं तर मिळणारं उत्तर किती असणार आहे, तर मिळणारं उत्तर किती असेल, 0च असेल. चला तर आपण ब्लॉकमध्ये काय करूया, पुट करून बघूया. म्हणजे इथं उत्तर किती आलं, 0 आलं. सिमिलरली आपण नेक्स्ट व्हॅल्यू आता फाइंड आउट करून पाहूयात. नेक्स्ट व्हॅल्यू आपण प्लेस करूयात, किती आहे, π/2. ओके, ॲक्सेलरेशनचं इक्वेशन आपण परत एकदा घेणार आहोत. ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू साइन इंटू ओमेगा टी. ओके, आता ओमेगा टीची व्हॅल्यू किती आहे रे, ए इंटू ओमेगा स्क्वेअर मायनस ए इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू साइन π/2. आणि साइन π/2 म्हणजे साइन 90 डिग्री. आणि साइन 90 डिग्री किती असतो, तर त्याची व्हॅल्यू आहे 1. 1 मायनस ए ओमेगा स्क्वेअर केला, मल्टिप्लाय केलं, मिळणारं उत्तर किती असेल, मायनस ए ओमेगा स्क्वेअर. ही व्हॅल्यू काय करूयात आपण आपल्या ब्लॉक टेबलमध्ये काय करूया, पुट करूया. म्हणजे इक्वेशन काय होईल, मायनस ए ओमेगा स्क्वेअर. सिमिलरली आपण सेकंड व्हॅल्यू फाइंड आउट करूया. थर्ड थीटा किती आहे, त्यावेळी पाय आहे. ओके, चला तर मग पुट करून पाहूयात. ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू साइन ओमेगा टी. नाव मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू साइन इंटू पाय. आणि साइन पाय म्हणजे किती डिग्री, इट्स 180 डिग्री. साइन 180 डिग्री किती असतो, तर 0 असतो. जर 0 तुम्ही मायनस ए ओमेगा स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर मिळणारं उत्तर किती असेल, 0च असेल. पुट करूया आपण ब्लॉक टेबलमध्ये. 0 मिळालं. बघा अल्टरनेटली 0 मिळाला आहे, मायनस ए ओमेगा स्क्वेअर मिळाला आहे, 0 मिळाला आहे. इथे येणारी व्हॅल्यू आता किती येणार आहे, ए ओमेगा स्क्वेअर येणार, परंतु प्लस येणार. फाइंड आउट करून बघूया, त्यानंतर पुढच्या अल्टरनेटली आपण लिहूया. आता किती आहे, थीटा इज इक्वल टू 3π/2 आहे. ओके, तर पुट करून बघूयात. ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू साइन ओमेगा टी इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू साइन 3π/2. ओके, साइन 3π/2 म्हणजे किती येतं, 270 डिग्री. आणि साइन 270 डिग्री किती असतो, +1, सॉरी -1. मायनस काय होणार आहे, +1 होणार आहे. ओके, म्हणजे ही व्हॅल्यू काय होईल, ए इंटू ओमेगा स्क्वेअर मिळेल आपल्याला. पुट करूया आपण ब्लॉकमध्ये. म्हणजे इथं किती होणार आहे, ए ओमेगा स्क्वेअर प्लस ए ओमेगा स्क्वेअर मिळाली का बघा आपल्याला. आता आपल्याला अल्टरनेटली 0 मायनस व्हॅल्यू ए ओमेगा स्क्वेअर 0 प्लस ए ओमेगा स्क्वेअर. म्हणजे इथं अल्टरनेटली परत कोण येणार आहे, 0. आणि जे आपली व्हॅल्यूज येतात ना ते एकदा मायनस येतात, एकदा प्लस येतात. मग आता इथं जर प्लस असेल तर इथं कोण येणार आहे, मायनस ए ओमेगा स्क्वेअर. आपला टेबल तयार झाला का बघा बरं. पूर्ण आपल्याला टेबल आपला मिळालेला आहे. आता आपण काय करूयात, ग्राफ प्लॉट करूयात. वी हॅव टू प्लॉट ए ग्राफ ऑफ डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, वेलॉसिटी वर्सेस टाइम अँड ॲक्सिलरेशन वर्सेस टाइम. आपल्याला ग्राफ प्लॉट करताना काय करायचं आहे, एक्स ॲक्सिस इकडे घ्यायचं आहे, वाय ॲक्सिस इकडे घ्यायचं आहे. एक्स अक्षाला आपण कोण प्लॉट करणार आहोत, तर टाइम प्लॉट करणार आहोत. ठीक आहे, किंवा तुम्ही थीटा बरोबर ओमेगा टी हाही प्लॉट केला तरी चालेल. म्हणजे एक्स अक्षाला कोण येणार, टाइम टी, किंवा
और ओमेगा टीलाच आपण काय म्हणतोय थीटा असं म्हणतोय. वाय अक्षाला इथं ओरिजिन पॉईंट असेल याला आपण 0 कन्सिडर करणार आहोत आणि प्लस अपवर्डला जी व्हॅल्यू असेल ती प्लस ए असणार आहे, कारण आपली व्हॅल्यू काय आहे ए 0 मायनस ए. म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड आपण कोण येणार प्लस ए 0 आणि डाऊनवर्डला कोण येणार आहे मायनस ए. काय करायचं लक्षात ठेवा, व्हर्टिकली अपवर्ड आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड साईडला समान अंतरावरती दोन रेषा काय करायच्यात प्लॉट करायच्यात, एक प्लस ए साठी एक मायनस ए साठी. सिमिलरली आपण काय करायला लागणार आहे, आपल्याला टाइम टी या अक्षावरती प्लॉट करावा लागणार आहे. तर समान डिस्टन्सवरती काय करावं लागतील आपल्याला लाईन्स ड्रॉ कराव्या लागतील. म्हणजे त्या पद्धतीने आपल्या लाईन्स कशा येतील बघा, थोडंसं हे आपल्या लाईन अशा दिसतील. ओके, ही आपली ए झाली. फक्त एक केअर काय घ्या की त्या समान डिस्टन्सवर येतील याची आपल्याला काय करावी लागेल काळजी घ्यावी लागेल. ठीक आहे, नाव दिस इज द लाईन. सिमिलरली आपल्याला अशा लाईन काय करायचे आहेत ड्रॉ करून घ्यायचे आहेत. आपण एक्स अक्षाला टाइम प्लॉट केलेला आहे आणि वाय अक्षाला कोण प्लॉटिंग करणार आहोत आपण डिस्प्लेसमेंट. आपण डिस्प्लेसमेंट कशाने डिनोट करतोय एक्सनं डिनोट करतोय. ओके, आणि टाइम आपण वाय अक्षाला घेतलं. डिस्प्लेसमेंटची जी व्हॅल्यू आहे आपली बघा काय आली आहे 0 प्लस ए 0 मायनस ए. म्हणजे व्हर्टिकली आपल्याला अपवर्ड साईडला प्लस ए प्लॉट करायचा आहे, ओरिजिन 0 आणि डाऊनवर्डला मायनस ए. आता टाइम टीचे आपण किती भाग केले होते तर 0 t/4 t/2 3t/4 t आणि 5/t हे प्लॉट करून घेऊयात. बघा आपला ग्राफ कसा आहे, हा 0 आहे. तर इथं जी व्हॅल्यू येणार आहे टाइम टीची ती प्लॉट करून घेऊयात अगोदर. किती येणार आहे ती t/4, ही येणार आहे t/2, दिस इज द 3t/4, ही व्हॅल्यू येणार आहे टी आणि हा असेल 5t/4. सिमिलरली पुढं प्लॉट करत जायचं आहे. तुम्ही फक्त टीपर्यंत जरी लिहिलं एक्झामला तरी ते ग्राह्य धरलं जातं. ओके, आता आपण काय करूयात डिस्प्लेसमेंट वर्सेस टाईमचा काय करूयात ग्राफ प्लॉट करूयात. बघा थोडंसं डिस्प्लेसमेंट टाइम ज्यावेळी 0 आहे त्यावेळी डिस्प्लेसमेंट पण काय आहे 0च आहे. म्हणजे ग्राफ या ठिकाणाहून स्टार्ट होणार आहे, एवढं तरी समजलं आपल्याला. नेक्स्ट आता काय टाइम ज्यावेळी t/4 आहे त्यावेळी डिस्प्लेसमेंट किती आहे प्लस ए. बघा टाइम t/4 आहे त्यावेळी डिस्प्लेसमेंट किती आहे प्लस ए, म्हणजे ग्राफ आपला इथं गेला. नेक्स्ट व्हॅल्यू काय आहे t/2ला एक्स किती आहे तर 0 आहे. t/2ला एक्स 0 आहे म्हणजे या ठिकाणी आला पाहिजे ग्राफ आपला, म्हणजे आपण तो इथून इथवर आला. 3t/4ला टाइम किती आहे सॉरी एक्स डिस्प्लेसमेंट किती आहे मायनस आहे. 3t/4ला किती आहे तो मायनस आहे. बघा मायनस आहे म्हणजे इथं येणार ग्राफ आपला या ठिकाणी आला. टीला किती आहे 0 आहे म्हणजे या ठिकाणी टाइम टी ज्यावेळी असेल त्यावेळी डिस्प्लेसमेंट 0 आहे म्हणजे परत ग्राफ आपला इकडे गेला. 5t/4ला डिस्प्लेसमेंट किती आहे प्लस ए म्हणजे या ठिकाणी, म्हणजे परत ग्राफ आपला एकला पुढं वरती गेला. आता सिमिलरली कंटिन्यू तो पुढं काय होत राहणार आहे ट्रॅव्हल होत राहणार आहे. पॉझिटिव्ह 0 निगेटिव्ह 0 पॉझिटिव्ह 0 निगेटिव्ह. सिमिलरली या पद्धतीने आपला काय झाला ग्राफ प्लॉट झाला. अशाच पद्धतीने आपण सिमिलरली व्हेलॉसिटी वर्सेस टाईमचा काय करूयात ग्राफ प्लॉट करूयात. ओके, बघा आपण इथं आखून घेतलेला आहे. जसं आपण एक्सला व्हर्टिकली अपवर्ड आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड दोन रेषा घेतल्या होत्या तशाच आपण इथं पण काय करायच्यात दोन लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्यात सिमिलर डिस्टन्सवरती. तर आपण काय करूयात सिमिलर डिस्टन्सवरती दोन लाईन्स काय करूयात अगोदर ड्रॉ करून घेऊयात. बघा इथे एक आली आणि डाऊनवर्ड साईडला एक आली. ओरिजिन 0 आला, व्हेलॉसिटी वाय अक्षाला आपण प्लॉट करतोय आणि टाइम एक्स अक्षाला. पण व्हेलॉसिटीचं जे इक्वेशन आहे ते काय आहे प्लस ए ओमेगा 0 मायनस ए ओमेगा. म्हणजे आपल्याला व्हर्टिकली अपवर्ड साईडला कोण पुट करावं लागणार आहे प्लस ए ओमेगा आणि डाऊनवर्डला मायनस ए ओमेगा. बघा प्लस ए ओमेगा 0 मायनस ए ओमेगा. टाइम टीचे आपण सिमिलर जे प्लॉटिंग आहे ते इथं पण कन्सिडर आहे. हा t/4 t/2 3t/4 t आणि 5t/4. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्रत्येक वेळी प्लॉट करू शकता, इथं प्रत्येक वेळी तुम्ही ते लिहू शकताय. म्हणजे हा झाला t/2 t/4 t/2 3t/4 t आणि हा झाला 5t/4. ओके, आता आपण काय करूयात ग्राफ प्लॉट करूयात. ग्राफ प्लॉट करताना बघा बरं थोडंसं आपली व्हॅल्यू काय आहे. व्हेलॉसिटी ज्यावेळी टाइम 0 आहे त्यावेळी व्हेलॉसिटी किती आहे ए ओमेगा आहे. ओके, चला तर मग प्लॉट करून बघूया. टाइम ज्यावेळी 0 आहे त्यावेळी व्हेलॉसिटी ए ओमेगा आहे प्लस ए ओमेगा म्हणजे ग्राफ या ठिकाणाहून स्टार्ट होणार आहे. व्हेलॉसिटी ए ओमेगा ज्यावेळी टायमिंग 0 असेल म्हणजे ग्राफ या ठिकाणाहून चालू होणार. नेक्स्ट टाइम ज्यावेळी t/4 आहे त्यावेळी व्हेलॉसिटी किती आहे 0 आहे
बघा टाईम t/4 आहे, त्यावेळी व्हेलॉसिटी किती आहे 0 आहे, म्हणजे या ठिकाणी असणार आहे. म्हणजे आपण इथून कुठे येणार आहे, इथं येणार आहे. नेक्स्ट टाईम t/2 आहे, त्यावेळी व्हेलॉसिटी किती आहे -a ओमेगा. टाईम t/2 ज्यावेळी आहे त्यावेळी व्हेलॉसिटी किती आहे -a ओमेगा. म्हणजे आपल्याला इथून इथंवर आलो आपण. नेक्स्ट 3t/4 आहे, त्यावेळी व्हेलॉसिटी किती आहे 0 आहे. ओके, बघा इथं आहे 3t/4 आहे, त्यावेळी व्हेलॉसिटी किती येणार आहे 0. म्हणजे आपण इथून कुठवर जाणार आहे या ठिकाणी. परत टी टाईम असताना व्हेलॉसिटी किती आहे +a ओमेगा. टी टाईम असताना किती आहे व्हेलॉसिटी a ओमेगा, म्हणजे या ठिकाणी म्हणजे आपण इथं आलो. 5t/4 ज्यावेळी असेल त्यावेळी व्हेलॉसिटी किती आहे 0 आहे, म्हणजे परत आपण कुठं आलो 0ला. बघा पॉझिटिव्ह, बघा थोडंसं पॉझिटिव्ह 0, निगेटिव्ह 0, पॉझिटिव्ह 0. ओके, नेक्स्ट सिमिलरली निगेटिव्ह पॉझिटिव्ह, या पद्धतीनं ग्राफ काय होईल प्लॉट होईल. नेक्स्ट आपण प्लॉटिंग करणार आहोत ॲक्सिलरेशन व्हर्सेस टाईम ग्राफ. एक्स अक्षाला आपण कोण घेणार आहोत, टाईम घेणार आहोत. ओके, इट कॅन बी डिनोटेड एज अ स्मॉल टी और थीटा इज इक्वल टू ओमेगा टी. वाय अक्षाला कोण घेतोय आता आपण ॲक्सिलरेशन घेतोय. ॲक्सिलरेशनच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते घेण्या अगोदर व्हर्टिकली आपल्याला एक लाईन ड्रॉ करावी लागेल आणि डाऊनवर्ड साईडला एक लाईन ड्रॉ करावी लागेल. आपण काय करूयात अगोदर लाईन्स ड्रॉ करून घेऊयात, म्हणजे आपल्याला थोडंसं सफिशियंट होईल. या ठिकाणी एक लाईन ड्रॉ केली आपण आणि नेक्स्ट या ठिकाणी एक लाईन काय करतोय ड्रॉ करतोय. आता बघा थोडंसं ॲक्सिलरेशनचे व्हॅल्यूज काय आहेत 0, -a ओमेगा स्क्वेअर, 0 +a ओमेगा स्क्वेअर. बघा 0 ओरिजिन ओ लाईनला आला, या ठिकाणी काय येणार आहे +a ओमेगा स्क्वेअर आणि या ठिकाणी काय येणार आहे डाऊनवर्डला -a ओमेगा स्क्वेअर. नेक्स्ट टाईमचे प्लॉटिंग करून घेऊयात आपण. इथे येणार आहे t/4, t/2, 3t/4, हा झाला t आणि हे झालं 5t/4. ओके, चला तर मग आपण काय करूया ग्राफ काय करूयात प्लॉट करून बघूयात. सुरुवातीला ॲक्सिलरेशन 0 आहे, टाईम 0 आहे, त्यावेळी ॲक्सिलरेशन काय आहे 0, म्हणजे ग्राफ कुठे चालू होणार 0 पॉईंटला स्टार्ट होणार, कारण टाईम पण 0 आहे, ॲक्सिलरेशन पण 0 आहे. ओके, t/4 ज्यावेळी आहे त्यावेळी ॲक्सिलरेशन किती आहे -a ओमेगा स्क्वेअर. बघा t/4 ज्यावेळी आहे त्यावेळी ते किती आहे -a ओमेगा स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी म्हणजे ग्राफ 0 कडून कुठे येणार आहे मायनसला येणार आहे. t/4 ज्यावेळी आहे त्यावेळी -a ओमेगा स्क्वेअर झालं. t/2 ज्यावेळी आहे त्यावेळी ॲक्सिलरेशन किती आहे 0 आहे. ओके, t/2 ज्यावेळी आहे त्यावेळी किती आहे ॲक्सिलरेशन 0 आहे, म्हणजे या ठिकाणी म्हणजे ग्राफ परत इथून इथं ठिकाणी गेला. नेक्स्ट 3t/4ला ॲक्सिलरेशन किती आहे +a ओमेगा स्क्वेअर. 3t/4ला +a ओमेगा स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी म्हणजे परत 0 कडून आपण a ओमेगा स्क्वेअर. टीला किती आहे परत तो 0 आहे. 5t/4ला किती येतो -a ओमेगा स्क्वेअर, परत किती येणार आहे तो 0 आणि परत पॉझिटिव्ह. सिमिलरली या पद्धतीनं काय होणार आहे आपला ग्राफ प्लॉट होणार आहे. ओके, बघा बरं सगळे ग्राफ आपल्याला समजले असतील व्यवस्थित. या ठिकाणी आपण काय केलेले ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय केलं आहे स्टडी केलं आहे. बघा आपल्याला डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशनचं इक्वेशन मिळालं. त्यानंतर आपण काय केलं तर टेबल तयार करून घेतला आणि त्यानंतर डिस्प्लेसमेंट वर्सेस टाईम, व्हेलॉसिटी वर्सेस टाईम आणि ॲक्सिलरेशन वर्सेस टाईमचा काय केला ग्राफ काय केलेला आहे प्लॉट केलेला आहे. ठीक आहे, नाव नेक्स्ट कन्क्लुजन्स फ्रॉम द ग्राफ. ग्राफवरून आपण काही कन्क्लुजन्स केलेले आहेत. पहिलं कन्क्लुजन काय आहे बघा बरं, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सिलरेशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग इन SHM आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ ए टाईम. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन पार्टिकल ज्यावेळी सिम्पल हार्मोनिक मोशन कंप्लीट करतो त्यावेळी त्याचा टाईम वर्सेसचा जो ग्राफ आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट वर्सेस टाईम, व्हेलॉसिटी वर्सेस टाईम आणि ॲक्सिलरेशन वर्सेस टाईमचा जो ग्राफ आहे हा पिरियडिक आहे. ओके, सेकंड कन्क्लुजन, डिस्प्लेसमेंट टाईम कर्व अँड ॲक्सिलरेशन टाईम कर्व्स आर साइन कर्व्स. बघा थोडंसं काय दिलं आहे त्यांनी आपल्याला, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाईम कर्व अँड acceleration versus time curve is a sine curve and velocity time curve is a cosine curve. बघा थोडंसं velocity time curve is a cosine curve. Third, phase difference of pi/2 radian between displacement and velocity. डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी यांच्यामध्ये जो फेजचा डिफरन्स पडतो तो किती आहे pi/2 रेडियन, 90 डिग्रीचा आहे. बघा डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीचा ग्राफ
हा डिस्प्लेसमेंटचा ग्राफ आहे, हा वेलॉसिटीचा आहे. हा 0ला स्टार्ट झालाय, तर हा ए ओमेगाला म्हणजे हा जो 90 डिग्रीचा काय झालाय त्याच्यामध्ये फेज डिफरन्स प्रोड्यूस झालेला आहे. नेक्स्ट फोर्थ कन्क्लुजन इज अ फेज डिफरन्स ऑफ π/2 रेडियन बिटवीन व्हेलॉसिटी अँड ॲक्सिलरेशन. बघा थोडंसं व्हेलॉसिटीचा ग्राफ प्लस ए ओमेगाला आहे, तर ॲक्सिलरेशनचा ग्राफ 0ला आहे. याचा अर्थ काय की या दोघांच्या मध्ये पण किती डिफरन्स आहे, π/2 रेडियनचा डिफरन्स आहे. फेज डिफरन्स ऑफ पाय रेडियन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सिलरेशन. बघा डिस्प्लेसमेंट 0ला स्टार्ट झाले आणि ॲक्सिलरेशन पण 0ला, आणि हा ग्राफ इथं आहे, तर हा ग्राफ इथं आहे, म्हणजे टोटल किती आहे यांच्यामधलं फेज डिफरन्स किती आहे, पाय रेडियन एवढा आहे. शेप्स ऑफ ऑल कर्व्ज गेट रिपीटेड आफ्टर 2π रेडियन और ए आफ्टर ए टाइम टी. शेप्स ऑफ ऑल कर्व्ज हे जे सगळे ग्राफ आहेत आणि त्यांचे जे कर्व्ज आहेत गेट रिपीटेड कंटिन्यूली पुढं काय होत आहेत बघा, एकसारखे रिपीट होत आहेत. पॉझिटिव्ह 0 निगेटिव्ह, पॉझिटिव्ह 0 निगेटिव्ह, हे काय होतात 2π रेडियन म्हणजेच पाय टी एवढं ज्यावेळी डिस्टन्स असेल त्यानंतर कंटिन्यूली काय होत राहतात, रिपीटेड आहेत. ओके, दिस इज द कन्क्लुजन ऑफ ए ग्राफ. आपल्याला व्यवस्थित ग्राफिकल रिप्रेझेंटेशन समजलेलं असेल. ओके, जर आपणास माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींशी तो शेअर करा. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.